नमस्कार. एक असा प्रश्न आहे की जे पाणी अनेकदा संघर्षाचं कारण बनतं, तेच पाणी शांततेचं साधन बनू शकतं का? आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका गंभीर संसाधनाच्या संकटाला सहकार्याच्या संधीमध्ये कसं बदलता येतं, याचाच एक उत्तम केस स्टडी पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हे फक्त एक वाक्य नाहीये, ही एक भीती आहे जी जगभरातल्या अनेक देशांना सतावते. पाण्याची टंचाई किती मोठं संकट आणू शकते याचं गांभीर्य या एका विचारातून लगेच लक्षात येतं. आणि खरं तर ह्याच भीतीमुळे या चर्चेला सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. पण एक मिनिट, काय होईल जर आपण या भीतीवरच मात केली तर? आणि नेमका हाच आपल्या आजच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. आपण समस्येच्या पलीकडे जाऊन एका आशावादी दृष्टिकोनाकडे पाहणार आहोत, जिथे एक मोठं संकट एका मोठ्या संधीमध्ये बदलताना दिसते. पण ही संधी अशीच निर्माण झाली का? नाही. त्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल. ह्या प्रदेशात पाण्याची टंचाई ही केवळ एक अडचण नव्हती, तर ते राष्ट्रीय अस्तित्वासाठीच एक थेट आव्हान होतं. जरा विचार करा, एखाद्या राष्ट्रासाठी स्थिर पाणीपुरवठा म्हणजे काय असतं? ते काही फक्त एक धोरण नसतं, तर राष्ट्रीय सुरक्षेचा आणि अस्तित्वाचा तो मूळ पाया असतो. पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही, उद्योग चालत नाहीत आणि रोजचं जीवन अक्षरशः थांबून जातं. मध्य पूर्वेतील अनेक देशांनी हा अनुभव घेतला आहे. आणि याच आव्हानावर मात करण्यासाठी एका जलराष्ट्राची म्हणजे एका वॉटर नेशनची निर्मिती झाली. आता हे काय आहे? तर सोप्या भाषेत असा देश ज्याने आपल्या जलसुरक्षेला स्वतःच्या राष्ट्रीय ओळखीचा एक अविभाज्य भाग बनवलाय. आणि आज जे यश दिसतंय ते अचानक घडलेलं नाही. त्यामागे अनेक दशकांची दूरदृष्टी आणि अचूक नियोजन आहे. ही दूरदृष्टी आपल्याला या स्लाइडवर एकदम स्पष्ट दिसेल. बघा, हा जलस्वातंत्र्याचा पाया कसा रचला गेला. सुरुवात झाली 1937 मध्ये. देशाच्या स्थापनेच्याही आधी मेकोरोत नावाची राष्ट्रीय जलकंपनी स्थापन झाली. त्यानंतर 1960च्या दशकात उत्तरेकडून दक्षिणेकडे पाणी वाहून नेणारा एक भव्य राष्ट्रीय जलवाहिनी प्रकल्प उभारला गेला. आणि मग 2000च्या दशकात आलेल्या दुष्काळाने तंत्रज्ञानाकडे वळायला भाग पाडलं. पण थांबा, ही गोष्ट इथेच संपत नाही. म्हणतात ना, प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते. पाहूया ह्या संकटातून नवनिर्मिती कशी घडली. गरज ही शोधाची जननी आहे हे तर आपण ऐकलंय, आणि इथल्या दुष्काळाने तेच खरं करून दाखवलं. हे ऐका, आम्हाला सतत शिकवले जायचे, पाणी वाचवा, जास्त वेळ अंघोळ करू नका. हे फक्त एक वाक्य नाहीये, ही एक भावना आहे. त्या काळातल्या टंचाईची ही एक खोलवर रुजलेली सांस्कृतिक जाणीव होती, जिने पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं महत्त्व पटवून दिलं आणि याच भावनेतून बदलाची प्रेरणा मिळाली. आणि मग तो निर्णायक क्षणाला 2013 ते 2018च्या दरम्यान तब्बल 5 वर्षांचा भीषण दुष्काळ. परिस्थिती इतकी बिघडली की गॅलिली समुद्राची पातळी अगदी ऐतिहासिक नीचांकावर पोहोचली. तेव्हा सगळ्यांना कळून चुकलं की आता पारंपरिक उपाय चालणार नाहीत. मोठ्या प्रमाणावर तांत्रिक हस्तक्षेप करणं आता अनिवार्य झालं होतं. जेव्हा नैसर्गिक स्रोत कमी पडले तेव्हा तंत्रज्ञानानेच पुढे येऊन मार्ग दाखवला. मग हे तंत्रज्ञान नक्की काम कसं करतं? समुद्राच्या खाऱ्या पाण्याला पिण्यायोग्य बनवणं ऐकायला खूपच गुंतागुंतीचं वाटतं, बरोबर? पण खरं तर ते काही सोप्या पायऱ्यांमध्ये विभागलेलं आहे. समुद्राचं पाणी घेतल्यानंतर ते अनेक फिल्टर्समधून जातं. पण खरी जादू होते तिसऱ्या पायरीवर. इथे पाण्याला एका अतिसूक्ष्म चाळणीसारख्या मेम्ब्रेनमधून खूप जास्त दबाखाली ढकललं जातं. ही चाळणी फक्त पाण्याचे रेणू पुढे जाऊ देते आणि क्षार पूर्णपणे मागे ठेवते, आणि आपल्याला मिळतं शुद्ध पिण्यायोग्य पाणी. यातून एक गोष्ट एकदम स्पष्ट होते की यश कुठल्या एका जादुई उपायाने मिळालेलं नाही. ही एक बहुआयामी रणनीती होती. या स्लाइडवर दिसतंय की विलवणीकरणासोबतच सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया, अगदी सॅटेलाइट वापरून पाईपलाईनमधली गळती शोधण्याचं तंत्रज्ञान आणि स्मार्ट ग्रिड मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टींनी मिळून ही पाण्याची समस्या सोडवली. आणि यातला पुनर्वापराचा आकडा तो तर खरंच थक्क करणारा आहे. किती असेल? तब्बल 90%. विचार करा, देशातलं 90% सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुन्हा वापर केला जातो, विशेषतः शेतीसाठी. हा एक जागतिक विक्रम आहे. याचा अर्थ मौल्यवान गोड्या पाण्याचे स्रोत वाचवले जातात आणि वापरलेलं पाणी पुन्हा एकदा देशाच्या विकासाला हातभार लावतं. तर मग या सगळ्या नियोजनांचा आणि तंत्रज्ञानाचा परिणाम काय झाला? आता आपण कथेच्या एका अशा वळणावर आलो आहोत जिथे टंचाईचं चित्र पुसलं जाऊन विपुलतेचं चित्र समोर येतंय. चला या दीर्घकालीन गुंतवणुकीचे अविश्वसनीय परिणाम पाहूया. आज परिस्थिती इतकी बदलली आहे की एक असा प्रकल्प राबवला जातोय ज्याची पूर्वी कोणी कल्पनाही केली नसेल. समुद्राचं शुद्ध केलेलं पाणी
देशभरात पंप करून देशातलं सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर म्हणजेच गालिली समुद्र पुन्हा भरलं जातंय, म्हणजे अक्षरशः पाण्याचा प्रवाह उलट फिरवला जातोय. हे टंचाईवर मिळवलेल्या विजयाचे किती मोठं प्रतीक आहे बघा. या संपूर्ण बदलाला गुंतागुंतीचा चमत्कार असंही म्हटलं जातं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा काही एका रात्रीत झालेला चमत्कार नाहीये. यामागे आहेत अनेक दशकांचं नियोजन, पायाभूत सुविधांवर केलेलं काम आणि योग्य तंत्रज्ञान. या सगळ्या एकमेकांशी जोडलेल्या धोरणात्मक कृतींचा हा परिणाम आहे. प्रत्येक छोटा मोठा निर्णय या मोठ्या यशाचा एक महत्त्वाचा भाग होता. आणि आता आपण या जलक्रांतीच्या कदाचित सर्वात महत्त्वाच्या आणि दूरगामी परिणामाकडे वळूया. पाणी आता फक्त एक संसाधन राहिलेलं नाहीये, तर ते एक सेतू बनलं आहे, एक पूल. पाहूया पाण्याला मुत्सद्देगिरी आणि शांतता प्रस्थापित करण्याचं एक साधन म्हणून कसं वापरलं जातंय. ही स्लाइड आपल्याला तेच चित्र स्पष्ट करून दाखवतीये. पाण्याची ही विपुलता आता ऐतिहासिक भागीदार आणि अगदी पूर्वीच्या प्रतिस्पर्ध्यांसोबत संबंध मजबूत करण्यासाठी वापरली जातीये. जॉर्डनसोबतचा पाणी पुरवठा करार हे याचंच उत्तम उदाहरण आहे, जिथे पुरवल्या जाणाऱ्या पाण्याची मात्रा कालांतराने दुप्पट करण्यात आली. इतकंच नाही तर आखाती आणि इतर विकसनशील राष्ट्रांनाही तंत्रज्ञान निर्यात केले जातंय. ह्या भागीदारीमागे एक जबरदस्त संकल्पना आहे, ऊर्जेसाठी पाणी. हे एक परस्पर फायद्याचं समीकरण आहे. कसं तर असं, जॉर्डन आणि आखाती देश त्यांच्या विशाल वाळवंटी जमिनीचा वापर सौर ऊर्जा तयार करण्यासाठी करतील आणि त्या हरित ऊर्जेचा वापर करून इस्रायल समुद्राचं पाणी शुद्ध करून त्यांना पुरवेल. ही दोन्ही बाजूंसाठी एक परफेक्ट विन विन सिच्युएशन आहे. यामुळे काय होतंय तर मैत्री आणि विश्वासाची एक नवी खोल पातळी तयार होते. जिथे एकेकाळी आव्हानं होती तिथे आता मिळून उपाय शोधले जात आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वीची शत्रू राष्ट्रीय आता धोरणात्मक भागीदार म्हणजे स्ट्रॅटेजिक पार्टनर्स बनत आहेत. कारण जेव्हा पाण्यासारख्या मूलभूत गरजा एकत्र येऊन पूर्ण होतात तेव्हा विश्वास आपोआपच तयार होतो. आणि हे सगळं आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन येतं. जर तंत्रज्ञान आणि योग्य दूरदृष्टी एका देशाच्या सर्वात मोठ्या टंचाईला शांततेच्या साधनात बदलू शकते, तर याच विचारसरणीने आपण इतर जागतिक आव्हानं का नाही सोडवू शकत? विचार करा, अन्न सुरक्षा, ऊर्जा संकट यांसारख्या समस्यांवर हाच दृष्टिकोन कसा लागू करता येईल? भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी ही मानसिकता किती महत्त्वाची ठरू शकते, नाही का?